जय
जरा इथली दिवे लावायला सांग काळं का वाटतं हॉलमधले उंच माणूस बालकृष्ण चरणी लक्ष बालकृष्ण Shri
मध्यम मध्यम न्यायार्थिकधनस्तत्त्व ज्ञाननिष्ठोऽतिथिप्रियः शास्त्रवित् सत्यवादी च गृहस्थोऽपि विमुच्यते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। समर्थ रामदासांचा अभंग। अहो, ज्यांनी स्वतःचा संसार केला नाही पण जगाचा संसार केला, खरे सावध झाले आपल्या जीवनामध्ये। द्विज सावधान ऐसे, द्विज सावधान ऐसे, सर्वत्र विवाह मंगली म्हणती। ते एक रामदासे, ते एक रामदासे, ऐकिले त्यास दासो प्रणती। राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सगळे आपण विवाहाला जातो, आपण सगळेजण लग्न करतो, सगळ्या लग्नामध्ये शुभमंगल सावधान म्हणतात, पण सावध होणारे एकमेव ते म्हणजे समर्थ रामदास आहे। आपण उतावळे झालेला असतो, कधी एकमेकांना माळा घालतो, पण असे समर्थ आज आपल्याला काय सांगतायत निरूपणाच्या अभंगात। प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, दोन्ही यथा सांग दोन्हीकडे। प्रपंचिते भाग्य सांगतायत। मुळात प्रपंच आणि संसार हे वेगवेगळे आहेत बरं का। आपण ते एकच मानतो। अनेकांनी प्रपंचाची व्याख्या केलेली आहे, पण जन्म मृत्यूचं रहाड गाडगं म्हणजे खरा म्हणजे संसार सांगितलाय, आणि पंच विषयांचं सेवन करणं म्हणजे हा प्रपंच। 5 विषयांचं सेवन मनुष्य सतत सतत करत असतो। मग ज्या वेळेला आपण जन्माला येतो त्यावेळेला ते बाळ रडत असतं आणि बाकी सगळे आनंदाने हसत असतात की मुलगा झाला, मुलगी झाली। म्हणून कबीर एका ठिकाणी म्हणतात, जब तुम आया जगत में, जब तुम आया जगत में, जग हासे तुम रोए। ऐसी करनी करते चलो, ऐसी करनी करते चलो, पीछे हासन कौन राम गोविंद करे, भजोरे भैया राम गोविंद करे, भजोरे भैया राम गोविंद करे। आपण जन्माला येतो तेव्हा आपण रडत असतो आणि जग हसत असतो, पण आपण असं जगामध्ये आपल्या जीवनामध्ये वागावं की आपण गेल्यानंतर आपण हसत जावं आणि लोकांनी रडावं, अशी करणी असायला पाहिजे। एक साधू रस्त्याने जात असतो आणि तिथेच एक वारांगना राहत असते आणि रस्त्यावरनं प्रेतयात्रा चाललेली असते। तर ती आपल्या कामवालीला किंवा त्या दासीला, तिच्या सखीला, कोणाला सांगते की जा ग, तो मनुष्य स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय हे बघून ये। आता ह्या साधूला मोठं आश्चर्य वाटतं की ही एवढी वारांगणेची दासी आपल्याला सुद्धा एवढी तपश्चर्या करून कोण वैकुंठात गेलंय आणि कोण नरकात गेलंय हे समजत नाही, आणि हिला कसं काय कळतं। आणि ही सांगितल्याप्रमाणे जाते त्या प्रेतयात्रेच्या इथे आणि 15-1 मिनिटात परत येते आणि सांगते की तो मनुष्य वैकुंठात गेलेला आहे। आता साधू महाराजांना असं उत्सुकता असते की कसं काय यांनी ओळखलं, म्हणून त्या वारांगणीला ते विचारतायत की एक प्रश्न विचारू तुम्हाला की तुम्ही कसं काय ओळखलं। अहो,
जे कबीरांनी सांगितलं ना तेच त्या सांगतायत की ऐसी करनी तुम करो कर चलो, जग रडायला पाहिजे तुमच्या मागे. मग त्या प्रेतयात्रेच्या इथे लोक बोलत असतात ना, कसा होता काय होता, त्याच्यावरनं चांगला आहे का वाईट आहे हे कळतं. नाहीतर कसं होतं, आपलं जीवन जगताना जीव न असं आपण जगत असतो, त्या जगण्याला काहीही अर्थ नसतो. आणि मरणाचा सुद्धा आपण आनंद घेतो का? कारण मरणाचं सगळ्यांना भयच आहे. खरं म्हणजे संत सांगतात की मरणाचा उत्सव झाला पाहिजे. अहो मला अजून जगायचं आहे असं आपण म्हणतो. कितीही अत्यवस्थ असलं तरी सुद्धा जीवनाची जी आशा आहे ती सुटवत नाही आणि आपला जीव जात नाही. मग असं जर मरणाचा उत्सव व्हायला हवा असेल, पण आपल्या बाबतीत काय होतं, आपल्याला वाटत असतं आपण जगावं, पण लोकांना वाटतंय हा कधी मरतो. अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये असते. तर असं होता कामा नाही. मग असं जर व्हायला नको असेल तर ह्या प्रपंचामध्ये आपण राहून परमार्थ, प्रपंच ही भाग्य सांगितलं म्हणजे दैव सांगितलं. दैव, भाग्य, नशीब याला काही आपण शब्द घेऊ शकतो. मग असं म्हटलेलं आहे की आपल्या नशिबात जे असेल ते मिळाल्याशिवाय राहत नाही, आणि जे नसेल त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त मिळत नाही. पण मनुष्य कसा असतो, त्याच्या मागे धावत असतो. मला हे हवंय, मला ते हवंय, मला ते हवंय. पण ते नशिबात नसलं तर आपल्याला ते मिळत नाही. आणि असा जर असेल तर ह्या जीवनामध्ये सगळे सद्गुरू आपल्याला सांगतात की नाही, की ह्या नरधर्माचं जर सार्थक करायचं असेल तर तुम्ही प्रपंचाबरोबर परमार्थ सुद्धा करा. म्हणून समर्थ सांगतायत की प्रपंच आणि संसार जरी सारखा असला तरी ते काय सांगतायत, प्रपंच करावा नेटका, प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका, विवेकी हो श्रीराम. पण मनुष्य आपल्याला जो हवाय ना अर्थ तो बघत असतो आणि या प्रपंचामध्ये लिप्त होत असतो. मग हा संसार, सगळे संसाराचं स्वप्न बघत असतात की नाही, लग्न करायला उत्सुक असतात. पण असं म्हटलेलं आहे की शादी का लड्डू जो खाएगा वही पछताएगा और न खाएगा वही पछताएगा. असं हे आहे. म्हणजे ज्यांचं लग्न झालंय ते म्हणतात नका पडू याच्यात, एकटे आहात ते बरे आहात. पण ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना वाटतं कधी आम्ही एकदा या बंधनामध्ये पडतो. पण जेव्हा संसारामध्ये आपण पडतो ना, या प्रपंचामध्ये पडतो, तेव्हा आपल्याला खरा प्रपंच कसा आहे ते कळत असतं. बहिणाबाई चौधरी आपल्याला सांगतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे ह्या संसारामध्ये पडल्याशिवाय तुम्हाला खरंच संसाराचे चटके बसल्याशिवाय तुम्हाला भाकरी सुद्धा मिळत नाही. मग असा हा संसार जो आहे, तो संसार जर आपल्याला करायचा असेल तर समर्थांनी सुद्धा दोन प्रकारचे संसार सांगितले. एक आहे रडका संसार आणि एक आहे भाग्याचा संसार. सामान्यांचा संसार कसा असतो, रडका असतो. नसे अंतराया नसे पांघराया, नसे घामला धूळ छाया निजाया, नसे अन्न खाया नसे रम्य जाया, वृथा शीण संसार करती रडाया. अहो तीन पायाचा चौरंग म्हणजे संसार म्हटलेला आहे. तो डुगडुगतच असतो. कारण या संसारामध्ये काही ना काहीतरी
उण असतच. बघा, श्रीमंती आहे पण अपत्य नसतं, अपत्य आहे तर संपत्ती नसते, कोणाला घरामध्ये त्रास असतो, काही ना काहीतरी या संसारामध्ये दुःख आहे. मनासारखी पत्नी मिळत नाही, मनासारखा नवरा मिळत नाही, असं काही ना काहीतरी असतं. म्हणून समर्थ म्हणतात की नाही, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. विचारी मना हा शब्द महत्वाचा आहे बरं का. जगामध्ये कोणीच सुखी नाहीये, पण हा तुम्ही कसं त्याला तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्ही विचार करायला पाहिजे. मग विचार 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 म्हणजे काय? अहो, सद्गुरूंना शरण जा आणि त्याला विचारा. सद्गुरूंना म्हणजे आपल्याला ते तोडगा सांगतील की कसा हा संसार सुखाचा करायचा. आणि समर्थांना विवेक विचार हा शब्द फार आवडतो बर का. एक कथा सांगितली जाते की माणसाने विवेकी का असावं. तर एक मोठे आपल्या इथे भारवी नावाचे कवी होऊन गेले आणि अत्यंत श्रेष्ठ असं काव्य की कालिदासांनी सुद्धा त्यांना गुरुस्थानी मानावं असे ते कवी होते. संसार चाललेला होता, पण आपली विद्या आपलं साहित्य त्यांनी कधी विकलं नाही. आणि अर्थात त्यामुळे गरिबी होती. आणि एक दिवस असं झालं की दुष्काळ आला, ओला दुष्काळ, पाण्यामध्ये सगळं वाहून गेलंय. पत्नी पण साथ देत होती, आहे त्यात कोंड्याचा मांडा करून घालत होती, पण आता घरात भांडी सुद्धा नाही हो राहिली अन्न शिजवायला. आणि म्हणून ती आपल्या पतींकडे भारवींकडे जातीये आणि म्हणतीये की तुमची ही विद्या आपल्या मुलांचं पोट सुद्धा भरू शकत नाही का? तुम्ही आणि मी उपाशी राहू शकतो, पण मुलांनी काय करायचं? आणि कधीही न मागणारी पत्नी आज आपल्याला असं सांगते. म्हणून भारवींनी एक श्लोक लिहिला, म्हणजे अर्धा श्लोक लिहिलाय बरं का, एक चरण. आणि त्या कागदावर लिहिला, तो कागद तिच्या हातात दिला आणि जा तू जिथे सराफ कट्टा आहे ना तिथे जाऊन सांग की भारवींचा श्लोक विकायचा आहे, काय किंमत देणार? आता हिला आपल्या पतीच्या बुद्धिमत्तेची कल्पना नव्हती, पण पतीवर निष्ठा होती. ते सांगतात म्हणजे काहीतरी याच्यामध्ये तथ्य आहे. आणि खरंच सराफ कट्ट्याच्या इथे गेलीये आणि सांगितलंय की माझे पती भारवी यांनी श्लोकाचा एक चरण लिहिलाय आणि तो विकायचा आहे, कोण त्याची किंमत देईल? अहो, सोनारांच्या दुकानातले सगळे लोक बाहेर आलेत आणि बोली लावायला सुरुवात केली. आणि इतक्यामध्ये एक व्यापारी आपला बराचसा धंदा करून जवळजवळ 12 उंट त्याच्यावरती हिरे मोती जडजिगाहीर असं घेऊन आलेला होता व्यवसाय करून. आणि त्यांनी तो चरण हा विकत घेतलाय. कितीला? आणलेले सगळं धन ती बाई नेऊ शकणार नाही म्हणून त्यांच्या झोपडीमध्ये नेऊन दिलाय. बरं, 12 उंटांवर जेवढं भरेल तेवढं सोनं नाणं हिरे माणकं सगळं नेऊन दिलंय. अर्थात भारवींनी सुद्धा ते आपल्याकडे ठेवलं नाही, ते गोरगरिबांना वाटून टाकलंय. जेवढं आवश्यक होतं तेवढं ठेवलंय. आणि या माणसानी व्यापाराने काय केलं की तो श्लोक होता तो चांगला फ्रेम करून आपल्या शयनगृहामध्ये आपल्या बिछाण्याच्या वर लावलाय की तो दररोज दिसला पाहिजे. असं होता होता दिवस जात आहेत. घरी सगळी सुबत्ता आहे, पत्नी चांगली आहे. आणि एक दिवस त्याला परदेशातनं बोलावणं येतं आणि तेव्हा नौकेने प्रवास करायचे, त्यामुळे भरपूर वेळ लागत असे. एकदा पती गेला व्यवसायासाठी की 10-15 वर्ष त्यांचं येणं होत नसे. आणि हा सगळ्यांचा निरोप घेऊन पुन्हा व्यवसायासाठी जातो. पण जगदंबेची अशी कृपा
की त्याची पत्नी ही गर्भवती राहिली पण त्याला माहिती नाहीये. होता होता तिला मुलगा होतो. आपल्या वडिलांसारखाच हुशार, अत्यंत राजबिंडा असतो, तब्येत छान असते आणि होता होता तो तरुण होतो. आणि 15-1 वर्षांनी हा व्यापारी पुन्हा आपल्या गावी येतो. पण माणसाचं मन कसं असतं हो, संशय हा त्याच्या मनामध्ये फार असतो. आणि त्यामुळे त्याच्या मनात येतं की आपण नसताना आपल्या पत्नीने काय केलंय ते आपण बघूया. म्हणून आपल्या बरोबरचे सगळे ते कोणी छोटे मोठे त्याचे सखे होते, व्यापारी होते, त्यांना गावाच्या बाहेरच थांबवलंय आणि घोड्यावरनं आपल्या घरी गेल्या. आता सगळ्या किल्ल्या वगैरे होत्या. रात्रीच्या वेळी गेलाय आणि रात्रीच्या वेळी गेल्यानंतर शयनगृहामध्ये आलाय तर काय बघतोय, पत्नी एका तरुणाबरोबर झोपलेली आहे. हे बघतोय, अर्थातच चारित्र्यावर संशय आलेला आहे. आणि आपल्या कमरेची तलवार जी उपसलीये आणि ह्या तरुणाचा वध करावा म्हणून तलवार जी उगारलीये, तर जो फोटो लावलेला असतो की नाही श्लोकाचा, त्याला ती लागली आणि त्या श्लोकाकडे लक्ष गेलंय. विचार कर, त्या चरणाचा अर्थ होता विवेकाने विचार कर. आणि त्या प्रेमला लागल्यामुळे ती काच पडलीये, निखळलीये आणि त्यामुळे पत्नी जागी झाली. पतीला बघून अत्यंत आनंद झालाय आणि मुलाला उठवते आणि तुझ्या बाबांच्या पाया पड. आता ती जर प्रेमला तलवार लागली नसती तर मी काय केलं असतं, त्याला मारलं असतं. म्हणजे त्या श्लोकाच्या अर्ध्या चरणांनी सुद्धा माझं कुटुंब सुखात आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी विचार हा असायलाच पाहिजे, विवेक असायला पाहिजे. म्हणजेच त्याच्यासाठी आपल्याला नियोजन असायला पाहिजे. हे नियोजन सकाळपासून संध्याकाळपर्यंत असायला पाहिजे, रात्रीपर्यंत, हो जन्मापासून मृत्यूपर्यंत हे नियोजन असायला पाहिजे. मग हे नियोजन कसं असायला पाहिजे, आपले ग्रंथ सांगतात ना, दासबोध वाचा. समर्थांचं व्यवस्थापन हा विषय PhD साठी लोक घेत आहेत. आपलं रामायण आहे, महाभारत आहे, हे ग्रंथ आपल्याला नियोजन शिकवतात. आणि असं जर नियोजन आपण आपल्या संसारामध्ये केलं तर आपण सुद्धा नक्कीच, म्हणून समर्थ म्हणतात ना, दास म्हणे आता सावधान, विचार करा, विवेक करा. मग विवेक या शब्दाचा नक्की अर्थ काय हो, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर विचारपूर्वक वेळेवर केलेलं कर्तव्य म्हणजे विवेक. मग हा विवेक जर आपल्याला, आपला जर अडका संसार असेल तर आपण तो भाग्याचा करू शकतो, हे आपल्याला सद्गुरू सांगत असतात. मग भाग्याच्या संसाराचं सुद्धा वर्णन समर्थ करतात. घरी सुंदरा सुंदरा ही अनन्या, मनासारखी सुंदरा ती अनन्या, मनासारखे पुत्रच्या माता कन्या, मनासारखे पुत्रच्या माता सर्वकामं हिरण्यवाचा सदा सर्वकामं वाचा, जनी जाणीते योग हा सुखाचा, जनी जाणीते योग हा सुखाचा. मग मनासारखी पत्नी आहे, मनासारखी मुलं आहेत. मनासारखी म्हणजे कशी, हुशार पण आहेत आणि नम्र पण आहेत बर का. हे दोन्ही गुण एका ठिकाणी मिळणं कठीणच आहे हल्लीच्या काळात. बरं, आपली मुलं आपण सुसंस्कारित केली तरी येणारे जावई, सून ही सुद्धा चांगली मिळायला पाहिजे ना, ते सुद्धा भाग्य लागायला असायला लागतं. आणि ज्यांच्या मुखामध्ये सतत नामस्मरण आहे हा योग खरोखरच दुर्मिळ सांगितलेला आहे. मग असा हा भाग्याचा संसार जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला काहीतरी पथ्य पाळायला लागतात किंवा एखादा मंत्र आपल्या नियोजनामध्ये असायला लागतो.
मग तो मंत्र मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी काही मांत्रिक नाहीये, पण पूर्वीच्या काळी बघा एक रेडिओवरती श्रुतिका लागत असे, टेकाळे भाऊजी म्हणून, आणि त्याच्यामध्ये ती पत्नी पती निघाला की विचारायची पेरूचा पापा घेतलात का हो? म्हणजे काय, पेन, रुमाल, चाव्या, नंतर काय म्हणजे पाकिट आणि पास. मुंबईच्या लोकांना पास लागतो. तसं हा मंत्र आहे संसार भाग्याचा करण्यासाठी. मग ते काय आहे मंत्र? तर स्वमन हित आसता, म्हणजे ही आद्याक्षर आहे बरं का या संसाराला लागणाऱ्या गुणांची. स्व म्हणजे स्वच्छता, घरामध्ये स्वच्छता असायला पाहिजे. लक्ष्मीचा वास तिथे असतो. जर घर तुम्ही ओंगळवाणं ठेवलं ना तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करत नाही. म्हणून आपण दिवाळीच्या वेळी का बरं घर स्वच्छ करतो की लक्ष्मी पूजा, लक्ष्मी घरी येणार आहे. म्हणजे मनमिळाऊपणा, आज तो गायब झालेला आहे. अहो कोणाला बोलायचंच नसतं, घरातल्या लोकांशी सुद्धा घेतलेलं असतं मोबाईल. मनमिळाऊपणा असायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही माणसं जोडता. स्वमन न म्हणजे नम्रता. जर तुमच्या ठिकाणी नम्रता असेल तर वादविवाद होतच नाहीत ना. तुटे वाद संवाद. समर्थ सांगतात की अहो समोरचा जो नम्रपणे वागत असेल, बघा रामायणामध्ये परशुराम आणि राम हे समोरासमोर जेव्हा आले तेव्हा राम आमचे नतमस्तक झाले आणि त्यांना सुखावलंय. कारण अत्यंत चिडलेले होते, कारण माझं शिवधनुष्य मोडलंय, ह्यांनी भंग केलाय. पण नम्रतेमुळे त्यांनीच त्यांना आलिंगन दिलेलं आपल्याला दिसतं. मग अशी नम्रता आपल्याकडे असायला पाहिजे. ही म्हणजे हिशोबीपणा असायला पाहिजे. संसारामध्ये हिशोबीपणा नसेल तर काही उपयोग नाही. आज 2-2 लाख रुपये महिना मिळवतात मुलं आयटी मधली, आयटीत राहतात, पण अहो बचत आहे का? हिशोबीपणा आहे का? पहिले 10 दिवस काय असतात? अगदी सुगीचे दिवस असतात. बाहेर जायचं, मॉलमध्ये जायचं, खरेद्या करायच्या, हॉटेलिंग करायचं. अहो हळूहळू खिसा असतो ना तो नरम व्हायला लागतो. मग पुढचे 10 दिवस घरातच काहीतरी करा आणि शेवटचे 10 दिवस मित्रापुढे हात पसरतायत, आहेत का रे थोडेसे, पगार झाला की तुला देईल. असा हिशोबीपणा नाही करायचे. माझे वडील नेहमी म्हणायचे की इतकी तुमची बचत असायला पाहिजे की तुम्ही काही केलं नाही तरी 6 महिने तुम्हाला बसून खाता आलं पाहिजे. तुम्ही जसं नेहमी संसारचा गाडा ओढता तसा गाडा ओढता आला पाहिजे. कुठेही तुम्हाला कमतरता येता कामा नये, एवढा हिशोबीपणा. म्हणून ते नेहमी सांगायचे की हिशोब लिहा, खर्च करा, पण तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला कळतं. नाही तर राहिले ते आपले, गेले ते गेले, असं उपयोग नाही संसारामध्ये. स्वमन ही त म्हणजे तडजोड असायला पाहिजे. तडजोड कशासाठी करायची? बघा शंकराचं कुटुंब बघा, किती वाहनं वेगवेगळी प्रत्येकाची. शंकरांचा वाहन काय आहे? नंदी. गौरीचं वाहन काय आहे? सिंह. शंकराच्या गळ्यामध्ये नाग आहे. कार्तिकेयाचं वाहन आहे मोर. गणेशाचं वाहन काय आहे? उंदीर. आता हे बघितलं तर सगळे एकमेकांचे शत्रू आहेत की नाही? पण गुण्या गोविंदाने नांदतायत की नाही? म्हणजे हे तडजोड असल्याशिवाय होत नाही. प्रत्येकाकडे गुणदोष हे असतातच. आज सासू आणि सुनेचं का भांडण होतं? तडजोड नाही म्हणून. म्हणून पूर्वी आपल्याकडे कृतीतनं सुद्धा संस्कार केले जात असत. बघा रुखवत आपण मांडत असू. आज सगळ्या गणी बऱ्याच मोठ्या दिसत आहेत म्हणून सांगते की आपण कानवले करत असत, मुरडीची करंजी करत असू किंवा कुरमुऱ्याचे डाळ्याचे मोठे मोठे लाडू करत असू आणि त्याला सूत्र बांधत असू. मग ह्याचा अर्थ काय आहे? ते नुसते खायचे नाहीयेत हो. मुरड घातलेली करंजी मुलीला कशासाठी द्यायची आहे? तिला संदेश आहे की तू सासरी गेल्यानंतर तुझ्या मनासारखं सगळं होईल असं नाही. तुला थोडी तरी मनाला मुरड घालायला पाहिजे.
आणि ते लाडू असतात ते काय सांगतात की मोठं कुटुंब आहे म्हणून मोठे लाडू करतात आणि ते सूत्रांनी बांधलेत. मग तू कसं बांधून ठेव आपल्या कुटुंबाला की प्रेम सूत्रांनी बांधून ठेव, पण हल्ली रुखवत देऊ नका असं सांगतात बर का. पण एखादा मायक्रोवेव्ह वगैरे दिलात तरी चालेल. मायक्रोवेव्ह काय आपल्याला देणार हो त्यातनं संस्कार. असे संस्कार आपल्याकडे पूर्वी होते. त्यानंतर येतं आ म्हणजे आदरातिथ्य. आज आदरातिथ्य नाहीच आहे आपल्याकडे. आचार्य देवो भव असं सांगितलंय, अतिथी देवो भव सांगितलंय, पण आज कोणाकडे आपल्याला ते मिळत नाही किंवा कमी प्रमाणात मिळतं. कारण आजकाल घरात कोणीच नसतं. असलं तरी गेल्यानंतर चेहऱ्यावर दिसतं की आपण आलेलं आवडलंय की नाही. मग काय सांगितलं जातं, अहो फोन तरी करून यायचं. एवढं तरी वाक्य आपल्याला ऐकायला मिळतं. पण संत रोहिदास आणि त्यांची पत्नी आपला तुटपुंज्या मिळकतीवरती संसार करत होते, पण आल्या गेल्याचं इतकं करत होते की गावामध्ये अशी चर्चा झाली ती की ज्याला कोणी अन्न मिळणार नाही, ज्याला वस्तीसाठी स्थान नसेल, त्यांनी रोहिदासांकडे जावं. असा आदरातिथ्य आपल्याबद्दल कोणी आज सांगेल का, हा विचार आपण करायचा. असं आदरातिथ्य असायला पाहिजे. स्वमनहित आसका, स म्हणजे सदाचार असायला पाहिजे. सदाचाराने वागणूक जर आपण केली तर पुढची पिढी चांगली होते. आणि का म्हणजे काटकसर. मगाशी आपण हिशोबीपणा बघितला, पण आता काटकसर, याच्यामध्ये काय फरक आहे का असं वाटतं, पण आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. काटकसर म्हणजे जिथे आपल्याला खर्च केला नाही तरी चालणार आहे तिथे आपण खर्च नाही करायचंय. समजा आपल्याला एखाद्या मैत्रिणीकडे जायचंय, आपल्याला काही तिथे काम नाही, आपण गप्पा मारायला जाणार आहोत, काहीतरी भिशी आहे किंवा असं काहीतरी असेल, तर आपण बसनी गेलो 10 रुपयात, तर काय हरकत आहे. आमचे काका तर बस पण नाही, चालतच 11 नंबरचा टांगा. पण ज्यावेळी समजा आपण खरेदीला चाललोय, जाताना आपल्याकडे सामान नाहीये ना, मग त्या दुकानापर्यंत आपण गेलो एखाद्या बसनी वगैरे, तर येताना रिक्षेने येऊया आपण, सामान आहे. ही काटकसर आहे. आणि अशी काटकसर आपण पहिल्या पै जोडून केली तर पैनी जोडायचं असतं आणि लाखांनी खर्च करायचं असतं असं आपल्याकडे म्हणतात. म्हणजे स्वमनहित आसका हा मंत्र आहे, तो भाग्याचा संसार करण्यासाठी. मग असा भाग्याचा संसार जर तुम्ही केला तर लोकांपुढे आदर्श तुम्ही मांडता. त्याग कर्तृत्वा जोड गोड वाणी, जोड गोड वाणी, या रक्षित दया प्रेम वाणी, या रक्षित दया प्रेम वाणी, धन्य तोची जाणी देती भुवानी, धन्य तोची जाणी देती भुवानी, याच आदर्शा घ्यावे तुम्ही नानी, याच आदर्शा घ्यावे तुम्ही नानी. मग असं जर आपण केलं तर हा संसार हा आपला चांगला होईल, प्रपंच चांगला होईल. कारण संसार हा दुःखाचाच आहे, त्याच्यामध्ये कोणीही सुखी आहे असं आपल्याला ऐकिवात नाही. माऊली सुद्धा एके ठिकाणी म्हणते, संसारी सुखाची कहाणी, संसारी सुखाची कहाणी, नाईकिली श्रवणा कवणाचे श्रवणी, नाईकिली श्रवण कवणाचे श्रवणी, इंगळाची या अंतरुणी झोप कैसी. श्रावण महिना चाललाय, आपण कहाण्या वाचतो, आपली पिढी तरी अजून वाचते, पुढच्या मुलींना त्याची नाहीये खेळ खंत काही नाही.
तर सुखाची कहाणी कोणी ऐकली का हो? कहाणीमध्ये आपण काय ऐकतो, एक दरिद्री ब्राह्मण होता, हो ना? हा, म्हणजे सगळे दुःखी असतात आणि ते व्रत केल्यानंतर सुखी होतात, अशा कहाणी असतात. म्हणून नाही ऐकली कवणाची. माऊली म्हणते मी माझ्या संसारात सुखी आहे असं कोणीही म्हणत नाही. कारण हा संसार, हा प्रपंच कसा आहे तर इंगळीयाची अंथरुणी. इंगळ म्हणजे इंगळी जी असते, मोठा विंचू, त्याची जर अंथरुण घातलं आणि त्याच्यावर सुखाने झोप लागेल का हो? किंवा इंगळ याचा अर्थ निखारे सुद्धा होतो बरं का. मग निखाऱ्यांचा बिछाना घातला आणि सुखाने शांतपणे झोप घेतली असं होईल? तसा हा प्रपंच आहे, तसा हा संसार आहे. पण अशा संसारामध्ये जर आपल्याला भाग्य आणायचं असेल तर आपल्याला सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि सद्गुरूंना आपण शरण जेव्हा जातो तेव्हा ते आपल्याला आपली तारांबळी होऊ देत नाही. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये समर्थ सांगतात. प्रपंचिते भाग्य परमार्थी प्रपंचिते भाग्य परमार्थी दोन्ही यथा सांगत दोन्ही कडे, दोन्ही यथा सांगत दोन्ही कडे. प्रपंचिते भाग्य परमार्थी
एकदा नामस्मरण करूया. करूया घोष नामाचा, सद्गुरु समर्थ चरणाचा. 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 सीताकांत स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया.
वाणीच्या संगीत देव गाणे, देवाच्या संगीत देव गाणे, अति तुला बहिणाई आय देवी, अति तुला बहिणाई आय देवी, नित्यसाठी योगिनी भक्तमाळ, नित्यसाठी योगिनी भक्तमाळ, उषमीच्या कातडी मधीला, उषमीच्या कातडी वेरूळ जवळ एक गाव, तिचं नाव आहे देवगाव. आणि इथे एक कन्या जन्माला आली, तिचं नाव आहे बहिणा. संत बहिणाबाईंचं चरित्र आपल्याला आज बघायचंय. आणि अत्यंत दिव्य अशी साध्वी आयुष्यामध्ये होती, योगिनी होती, पण मनामध्ये भक्तीचा जिव्हाळा होता. जणू काही या महिला म्हणजे पृथ्वीला भूषण ठरण्यासाठीच हिने जन्म घेतलाय असं म्हटलं तर वावगं होणार नाही. लहानपण सुखामध्ये गेलेलं आहे. आई वडिलांचे अत्यंत मोठे संस्कार तिच्यावरती होते आणि त्यामुळे अर्थातच भगवंताच्या चरणी तिचं मन ओढा घेत होतं. पूर्वपीठिका तयार होत होती, मनोभूमी तयार होत होती. आणि त्याच वेळेला गंगाधर पाठक नामे, गंगाधर पाठक नामे सुंदर जामात हासे मिळाला. कन्या त्यासी अर्पुण, कन्या त्यासी अर्पुण, आहो देवासी हर्ष भार झाला. राम राम हरे हरे राम, राम राम सीतापते राम, राम 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 रघुत्तम राम. पूर्वीच्या प्रथेप्रमाणे एक 8 वर्षाची ही बहीण आणि ते होते 25-27 वर्षाचे. आणि असा विवाह झालाय. आता पूर्वीच्या काळी मुलींना गाय दिली जात असे, बरोबर. आणि त्याप्रमाणे या वडिलांनी आणि आईने तिला गाय दिली आणि आई तिला उपदेश करते की घरी कसं राहा, 4 हिताच्या गोष्टी सांगते. आणि सांगते नित्यनेमे करी गोपूजन, गायीचं पूजन तू करत जा, तिला गोग्रास देत जा. आणि ज्या गायीला श्रीकृष्णाने सुद्धा आपलं म्हटलं, तिचा तो दास झाला, अशा गायीच्या पदास तू कायम स्मरत जा, पूजित जा. आज गाय पाळायची हे म्हटलं मनात असलं तरी आपण पाळू शकत नाही. पण आपण घरी प्रत्येक जण गोपद्माची पूजा करत असतो. अगदी नाही काढायला मिळायचे स्टिकर तरी अजून तरी लावतायत. पण गोसेवेचं महत्व आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की गोमाता, आपण तिला माता म्हणतो, आणि अशी हा गोमातेची तू सेवा कर असं सांगितलंय. आणि हिचं लग्न झालंय आणि अशी काही परिस्थिती निर्माण झाली की वडिलांना चंबू गबाळ घेऊन सगळीकडे कुठे इथे नोकरी मिळते तिथे नोकरी मिळते असं फिरावं लागलं. बरोबर हे सुद्धा जावई आणि मुलगी होती. होता होता कोल्हापुरामध्ये ते आले आणि तिथे एका वाड्यामध्ये भाड्याचं घर घेतलंय आणि तिथे वास्तव्य सुरू केले. आता तो जो वाडा होता तो हिरम भटांचा होता आणि त्या भटांना एक द्विमुखी गाय महापर्वामध्ये एका ब्राह्मणाने दान केलेली होती. द्विमुखी गाय म्हणजे
गाय बीत असताना म्हणजे वासराचं तोंड बाहेर आलंय आणि तिचं तोंड अशी द्विमुखी गाय, अत्यंत तिचं महात्म्य खूप आहे. तिला प्रदक्षिणा घातल्या तर पृथ्वी प्रदक्षिणेचं आपल्याला पुण्य मिळतं, ओलेत्यानी घातल्या तर अजूनच पुण्य आहे. अशा या गायीचं दान ह्या हिरमभटांना मिळालं. आता त्यांनी ती आपल्या गोठ्यामध्ये बांधली. आता आपल्या गायीबरोबर ही बहिणा त्या गायीची सुद्धा सेवा करायला लागली आणि 10-12 दिवस होतायत न होतायत, तर त्या हिरमभटांना असा दृष्टांत स्वप्नामध्ये झाला की ही जी गाय तुला मिळालीये ती त्या गंगाधर पाटकांना देऊन टाक. त्यावेळी खरंच वृत्ती होती, हो दे म्हटल्यावर देण्याची वृत्ती होती. स्वप्नात बघितलंय म्हणून कशाला द्यायचं असं नव्हतं. आणि खरोखरच या हिरमभटांनी ती गाय ह्या गंगाधर पाटकांना देऊन टाकली. आता तिला जे वासरू झालं होतं ना, त्याचा आणि ह्या बहिणाचा इतका जिव्हाळ्याचा संबंध होता की ती गायीच्या मागे कमी जायची. वासरू पाडी होती आणि बहिणाच्या मागे खूप जात असते. ती जिथे जाईल तिथे जायची, जिथे जाईल तिथे जायची. तिने गवत घातलं तरच खायची. असं अगदी दोघींचं गुळपीट होतं. म्हणजे त्यावेळेला कोल्हापुरामध्ये अंबाबाईच्या देवळामध्ये जयराम स्वामींची कीर्तनं चालू होती. आणि जयराम स्वामींची कीर्तनं चालू असताना या बहिणाला लहानपणापासून जे कथा कीर्तन ऐकणं, पारमार्थिक तयारी करणं असं जे होतं, त्यामुळे ती कीर्तनाला जायला लागली. आता कीर्तनाला गेल्यानंतर तिच्या पाठोपाठ ती पाडी वासरू पण आलं. आता ते पण सभा मंडपात बसायला लागलं बरं का. तर लोक म्हणतात की वासरू घेऊन काय आलंय. आता आपण सुद्धा म्हणतो कुत्री घेऊन कशाला येतात काय माहिती. तसं सगळी लोक म्हणायला लागली की वासराला घेऊन कशाला येते ती. पण एक दिवस असं झालं की त्या देवळामध्ये इतकी गर्दी झाली कीर्तन ऐकायला की बसायला जागा मिळेना. बरं ते आता वासरू मोठं झालंय, त्याला जवळजवळ 3 माणसांची जागा लागते. म्हणून तिथले पुजारी काय म्हणाले, ह्या वासराला आधी बाहेर काढा, म्हणजे तिथे काही लोक बसू शकतील. कारण त्याच्या जवळ ते चिकटून कोणी बसणार नाही ना. आणि त्या वासराला बाहेर काढले. आता त्या वासराची इतकी तळमळ सुरू झाली आणि त्यांनी जो हंबरडा फोडायला सुरुवात केली की ते कीर्तन काही ऐकायला मिळेना. आता जयराम स्वामी म्हणतायत की बघा, पशु असून त्याला कथा कीर्तनांची आवड आहे आणि दररोज येतात काही लोक कथा कीर्तन ऐकायला. आज उपासना आहे म्हणून श्रोते जास्त येतात. असो, विनोदाचा भाग सोडून दिला. आणि तो इतका ओरडायला लागली ती पाडी वासरू की शेवटी जयराम स्वामी म्हणाले की नाही, त्याला आत घेऊन या. असं म्हटल्यानंतर इतकी त्याची सुद्धा तळमळ, म्हणजे ते सुद्धा काय त्याच्या योनीमध्ये काय प्रारब्ध असेल, पण त्याला गायीचा जन्म आला होता. पण त्याला ह्या परमार्थाचीच आवड होती, ती आपल्याला दिसते. आणि एक दिवस असं झालं की ही सगळी कथा त्या गंगाधर पाटकांच्या म्हणजे बहिणाच्या यजमानांना कळली आणि आपल्या पत्नीचे गोडवे गातात म्हटल्यावरती चाललं नाही. आणि अर्थात त्याचं पर्यवसन काय झालं, बहिणाला चांगली मारपीट केली त्या गंगाधर पंतांनी आणि ती मूर्छित झाली. 3 दिवस झाले उठली नाहीये बहिणा, इतकं तिला मारलंय. आणि बहिणा नाही म्हणून त्या वासराने सुद्धा अन्न पाण्याचा त्याग केलाय. म्हणजे प्राणी किती आपल्यावर प्रेम करतात हे आपल्याला दिसतं. आणि आता ते वासरू खात नाही म्हणून गाय पण उपाशी आहे, कारण तिचंच लेकरू आहे ना ते. आणि अगदी ते 3-4 दिवस झाले तरी बहिणा उठली नाही म्हणून ह्यांनी काही अन्न ग्रहण केलं नाही आणि मरणोन्मुख झालाय. आणि आता असं ह्या वासराचे प्राण जाणार. सगळेजण बसलेत, कारण सगळेजण त्या कीर्तनात बघत होते की हे किती छान ऐकत होतं. मग सगळेजण आपापसात बोलतायत, मग अशी कसं चांगलं होतं ते असं ते बोलतायत. आणि तिथे जे गुरुजी आले होते आणि त्यांनी
असा विचार केला की भगवंत कसा आहे, कोणाच्याही मुखातनं म्हणजे मूकम करोति वाचालम हा श्लोक त्यांनी म्हटला. अर्धा श्लोक झालाय आणि लीला झाली वत्साला वाचा फुटली, लीला झाली वत्साला वाचा फुटली. श्लोकाची अर्धा लागला, हर्षे लोका आनंद झाला. काळ्या पिपती वत्साला वाचा आली, लीला झाली वत्साला वाचा आली. अहो पुढचा श्लोक वासराने म्हटलाय अर्धा श्लोक आणि आपला प्राण सोडलाय. आता वासरू बोलतय म्हटल्यानंतर खरोखरच ही अघटित घटना आहे आणि हे जयराम स्वामींच्या कानावरती गेलाय. जयराम स्वामी तिथे आले आणि बहिणाच्या यजमानांना त्यांनी सांगितलंय की तुमची पत्नी आणि हे वासरू असा संबंध होता आणि तुम्ही तिला मारपीट केली म्हणून ह्याचा जीव गेलाय. पत्नीशी तुम्ही असं वागू नका, तिची योग्यता तुम्हाला माहिती नाहीये. पण पतिव्रता अशी होती, कितीही संसारामध्ये आपल्या दुःख आली तरी ते विचार करण्याची दृष्टी तिची जी होती की पती हाच परमेश्वर. आणि त्यानंतर तिला शुद्ध आली आणि त्याच वेळेला जेव्हा ती मूर्छित होती त्यावेळी मंडळी असा चमत्कार झाला. नेत्रापुढे पंढरी होई सावध, स्वप्नी बदला नेत्रापुढे पंढरी. नामोच्चारण अंतरी घडतसे, द्यावी दिसे श्रीहरी. प्रेमाने जय राम स्वामी पूजिला, स्वानंद कोंडाळला. तेव्हा सद्गुरुराज संत कृपया, भेटेल वाटे मला. सद्गुरुनाथ महाराज की जय. स्वप्न पडलंय त्या मूर्छित अवस्थेमध्ये आणि एक ब्राह्मण तिच्या स्वप्नात आलाय. समोर पंढरी दिसतीये, मुखाने नामस्मरण चालू आहे आणि नामस्मरण करता करता प्रत्यक्ष श्रीहरी तो पांडुरंग तिच्या डोळ्यापुढे दिसतो. आणि जयराम स्वामी जेव्हा कीर्तन करत असत तेव्हा तुकोबांचे अभंग ते निरूपणासाठी घेत होते. आणि त्यामुळे बहिणाच्या मनामध्ये असं आलं की कधी मला हे तुकोबा भेटतील. असं जे मनामध्ये असतं ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. माझीच आजची गोष्ट सांगते. एक आख्यान मला काही केल्या मिळत नव्हतं, मी लिहून ठेवलंय पण ते कुठे मिळत नव्हतं. आणि शेवटी सांगितलंय, म्हटलं ते आख्यान लावायचं मला या 30 दिवसात. पण आज मला सकाळी ते मिळालं. मी हिला म्हटलं काय आनंद झालाय मला आज. जसं आपल्या मनात असतं ना ते घडतच, ते त्याच्यासाठी ते सद्गुरू असतात. आणि ह्या सद्गुरूंची तिला ओढ लागली की ज्या तुकोबांचे अभंग हे निरूपणासाठी घेतात त्यांना मी कधी भेटेन, असं तिचं मन त्यासाठी उतावीळ झालंय. आणि शुद्धीवर आली, पुन्हा आपली दिनचर्या करायला लागली. आणि मग ते तुकोबा आपल्याला कधी भेटतील असा मनामध्ये धावा करते.
अशी मनामध्ये धावा करते की मला तुमचं दर्शन कधी होईल, जे मला स्वप्नामध्ये तुम्ही मला दिसलात. कारण स्वप्नामध्ये सुद्धा वरद हस्त ठेवून मंत्र दिलाय रामकृष्ण हरी. त्या नामोच्चारणामध्ये मी रंगून जातेय, पण माझ्या जीवाला असं काय आहे की आपलं दर्शन व्हावं. आणि जयराम स्वामींनी गंगाधरांना जे सांगितलं होतं की तुमची पत्नीचा अधिकार तुम्हाला माहिती नाही, तिला त्रास देऊ नका. आणि तिच्या संगाने ह्यांनाही उपरती झालीये आणि आपण दोघ जण सगळे जण आपण देहू गावी जाऊया असं ठरवलंय आणि सगळे जण देहू गावी आले. आता देहू गावी मध्ये तुकोबा कुठे आहे याचा सगळा विचारताय आणि गाठ पडली पहिली आहे मंबाजीची. आता मंबाजी अत्यंत तुकोबांचा मत्सर करणारे असे होते, परमार्थाचा बाजार मांडून बसलेले होते, पण खरा परमार्थ करत होते का हो? जे पैशाला 12 साधू मिळतील अशातले मंबाजी होते. आणि त्यांच्याकडे पत्ता यांनी विचारलाय, कशाला त्या तुकाकडे जाताय? अहो मीच तुम्हाला अनुग्रह देतो. अहो पण मी त्यांचा अनुग्रह घेतलाय. बहिणा सांगते पण ऐकायला तयार नाही. अत्यंत वाईट शब्दामध्ये निर्भत्सना करतायत तुकोबांची आणि हे तिला आवडलं नाही. आणि ती म्हणते, कुशाल निंदा करा आमची, कुशाल निंदा करा आमची, पण जे पूर्ण विरक्त आहेत, जे भगवत भक्त आहेत, ज्यांनी चराचरामध्ये भगवंत बघितलाय, अशा माझ्या गुरूंची निंदा तुम्ही करू नका. आणि तिथून ते निघाले तर जिथे तुकोबांची कीर्तन चालू होती तिथे गेले. आता दररोज त्यांची कीर्तन ऐकतायत. बरोबर गाय होती, ती गाय सुद्धा कीर्तन ऐकते. पण असं झालं की पापी दुर्जन वृद्ध जाहला, पापी दुर्जन वृद्ध जाहला, चरण घाटे सुधला, पापी दुर्जन वृद्ध जाहला, चरण घाटे सुधला, माझं ऐकत नाहीत काय? माझ्याकडनं अनुग्रह घेत नाहीत आणि त्या तुक्या त्याच्याकडे जातात. आहो जो वेदशास्त्र शिकला नाही, जो शूद्र जातीमध्ये जन्माला आलाय आणि अशांचा अनुग्रह हे करतायत. आता त्या माणसांना काही करतायत नाही म्हणून या मंबाजींनी काय केलं, त्यांची गाय चोरीला नेली आणि आपल्या तळघरामध्ये बांधून ठेवली. आता गाय दिसत नाही म्हटल्यानंतर ही बहीण अत्यंत बेचैन झाली. तुकोबांना सांगते काय करूया. ते विचारपूर्वक सांगतायत की थोडी धीर धर. आणि एक दिवस असं झालं की तुकोबांच्या स्वप्नामध्ये गाय आली आहे आणि त्या गायीचं रूप बघून स्वप्नात तुकोबा जागे झाले. जे मंबाजींनी तिच्या अंगावर कोरडे ओढलेले होते त्यांनी ती रक्त बंबाळ झालीये आणि स्वप्नात येऊन तुकोबांना विनवते की मला इथनं सोडवा.
असा गायीचा दृष्टांत झालाय, पण कुठे आहे कळेना. गायीला वाचवायचंय असं तुकोबा मनात म्हणतायत, पण स्थान कळत नव्हतं, कारण तळघरात बांधलेली होती. पण देवाची करणी कशी असते हो, त्याच्या काठीला आवाज नसतो. आणि त्यावेळेला असं झालं की मंबाजीच्या घराला अचानक आग लागली आणि सैरावैरा घरातले सगळे बाहेर गेलेत. आणि तरी तुकोबा गावकऱ्यांना घेऊन आग विझवायला गेले. संत असे असतात, सद्गुरू असे असतात की तो वाईट वागतोय म्हणून आपण वाईट वागायचं नाही, हे त्यांचं सूत्र असतं जीवनाचं. आणि ती आग विझवायला गेल्यानंतर गायीचा हंबरडा कानावर आलाय. आणि मग तळघरामध्ये जाऊन ह्या गायीला सोडवलंय. बहिणा आणि तिची भेट घालून दिलीये. म्हणजे आपल्या शिष्यासाठी सद्गुरू काहीही करू शकतात. कितीही संकटामध्ये ती गाय होती, पण तिला सोडवून बहिणाची आणि तिची भेट घालून दिली. पुढे जेव्हा सदेह वैकुंठाला गमन केलं, तेव्हा सुद्धा हे सगळं पाठक कुटुंब तिथे होतं. आणि इतकी ही बहिणा तयारीची होती की आपल्याला अभंग माहितीये की संत इमारत फळाली. या बहिणाबाईंचे जवळजवळ 700 अभंग आहेत. आणि त्यातली ही जी संत इमारत फळाली, त्याच्यामधले आपले 2 ओळी आपल्याला माहिती आहेत, ते खरे अर्धे अर्धे चरण आहेत की ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झाला असे कळस. पण त्या तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. आज आपण भजन करा सांगायला लागतं की नाही. एक मात्रेचा आणि कान्याचा फरक आहे भजन आणि भोजन. नेहमी इथे उत्सव होत असतात. रामनवमीला कीर्तन ऐकायला किती 25-40 जण आणि प्रसाद घ्यायला किती 650 माणसं झाली यावेळेच्या रामनवमीला. म्हणजे भजन आणि भोजन, आपल्याला जो नरजन्म मिळालाय तो भजनासाठी मिळालाय. पण लोक टाळ्या वाजवत नाहीत, भजन मुखानी म्हणत नाही. आपण काय म्हणतो, करूया घोष नामाचा ना. मग घोष म्हणजे मोठा आवाज आला पाहिजे सगळ्यांचा, उद्यापासून मला ऐकायला मिळालं पाहिजे. आणि असं ते म्हणतायत की भजन करा सावकाश. आणि बहिणी म्हणे फडकती ध्वजा, म्हणजे कळस हे तुकोबा आहे आणि त्या कळसावरची जी ध्वजा आहे ती मी आहे. म्हणजे बहिणा म्हणतीये की असा कळस माझ्या गुरूंनी चढवलाय की ते विजय पताका झाले. अशा ह्या बहिणाबाईंना मागचे 12 का 13 जन्म आठवत होते. आणि ते त्यांनी मरता क्षणी, मरताना आपल्या मुलाला सांगितले 35 अभंगात. आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा हा माझा शेवटचा दिवस आहे असं त्या मुलाला 2 दिवस त्यांनी आधी सांगितलंय. आणि आपले सगळे 13 जन्म अभंगाद्वारा आपल्या मुलाला सांगितले. म्हणजे सद्गुरू आणि शिष्य हे नातं कसं अतूट असतं की स्वप्नामध्ये जरी दृष्टांत झाला तरी सुद्धा तुकोबांना भेटायची आस त्यांना होती. आणि जशी शिष्याला होती तशी सद्गुरूंना होती की नाही. कारण संसारामध्ये राहून प्रपंचामधली संकट सगळी सोसून, म्हणजे समर्थ ज्याप्रमाणे म्हणतात की तारांबळी होते विचार नसता. जर विचारपूर्वक बहिणाबाई वागल्या नसत्या, आपल्या पतीला आजच्या सारखे जर सोड चिठ्ठी दिली असती तर, पण विचार करून त्या संसारामध्ये राहिल्या. आणि म्हणूनच त्यांचा प्रपंच हा भाग्याचा झाला. आणि असा भाग्याचा प्रपंच जर आपल्याला करायचा असेल तर आपण सुद्धा विचारपूर्वक नियोजन करायला पाहिजे. आणि ह्या नरजन्माचं सार्थक करायचं आहे हेच आपल्याला सद्गुरू रामदास माऊली आपल्याला मूळ पद्यामध्ये सांगते. प्रपंचिते भाग्य परमात्मिते भाग्य, प्रपंचिते भाग्य परमात्मिते भाग्य. दोन्ही यथा सांग दोन्ही कडे, दोन्ही यथा सांग दोन्ही कडे, प्रपंचिते भाग्य
झालेली कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून एक मागणं मागूया. एक मागणी